कसं आहे माहिती आहे का, हिवाळा आला आणि हिवाळा आला, थंडी वाढली. मग थंडी वाढल्यामुळं अनेकांना सर्दी होते, ताप येते, खोकला येते, अंग सणसण करतं, नाक गळतं, डोकं दुखतं. असे वेगवेगळे दुखणे काही-काही लोकांच्या मागे लागतात आणि त्यामुळं ते परेशान होतात. मग असे जे परेशान झालेले लोकं आहेत, ज्याला सर्दी झाली आहे, ज्याचं अंग सणसण करतीये, त्याला जवळचाच एक मित्र म्हणतोय, "काय अंग सणसण करतं? काय तो नाक गळतंय? काय सर्दी झाली? चल आपण काय करू, 90-90 मारू." म्हणजे तू काय कर, 90चा एक पॅक मार, ओल्ड मंकचा एक पॅक मार आणि रम पिल्यामुळं सर्दी राहते, अंगदुखी सुद्धा राहते. असा एक मित्र जवळच्या दुसऱ्या मित्राला सांगतो आणि तो त्याच्या म्हणण्यावर लगेच बारमध्ये नाही तर कुठेतरी जातो आणि त्याच्या म्हणण्यानुसार रमचा एक पॅक मारतो. मग आता तो सांगणारा एवढा तज्ञ असतो, की सांगतो 2च पॅकमध्ये तुझी सर्दी जाते का नाही बघ. बघता-बघता हे 2 काय 4 पॅक मारतो आणि जोपर्यंत नशा आहे तोपर्यंत त्याचं अंग दुखत नाही, सर्दी होत नाही, त्याचं सगळं काही ठणठणीत होतं. पण मात्र जेव्हा त्या दारूची नशा उसरते, तेव्हा मात्र घडतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. खरंच रम पिल्यानं सर्दी जाते का? दुखणं राहतं का? असे जे वेगवेगळे प्रश्न नेहमी अनेक जण सांगतात किंवा त्याची उत्तरं सुद्धा काही जण देतात. ते खरंच खरं आहे का? तेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता कसं आहे माहिती आहे का, दारू पिणाऱ्या माणसाला कारणच लागतं. मग हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, कोणताही ऋतू असो, त्याला काही ना काही कारणच पाहिजे. मग अशा जे कारणावाले माणसं आहेत, त्यांना जर हिवाळ्यामध्ये सर्दी झाली किंवा उन्हाळ्यामध्ये झाली किंवा पावसामध्ये झाली, मग ती थंड पिण्यामुळं असेल, काही आंबट-चिंबट खाल्ल्यामुळं असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल, या गोष्टींमुळं सर्दी झाली, नाक गळायला लागलं, जरा अंग सणसण करायला लागलं, तर तो जो दारू पिणारा व्यक्ती आहे त्यालाच त्याचा दुसरा मित्र सांगतो किंवा जो पित नाही त्याला सांगतो, की "तू काय कर, हिवाळ्यामध्ये रम पे किंवा सर्दी झाल्यावर रम पे." रम पिल्यामुळं काय होतं, सर्दी गायब होते आणि दुखणं सुद्धा राहतं. मग तो सांगणारा एवढा हुशार असतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारा सुद्धा एवढा हुशार असतो, की त्याच्या म्हणण्यावर तो 90-90 म्हणू-म्हणू 1-1.5 क्वार्टर त्या ठिकाणी खतम करतो आणि खतम केल्यानंतर त्याला एवढी नशा येते, की त्याचं अंग दुखायलंय का नाक दुखायलंय ही त्याची त्याला समजत नाही आणि त्याचं दुखणंच राहिलंय असं त्याला एकंदरीत संपूर्ण वाटतं, जोपर्यंत नशा आहे तोपर्यंत. मग जेव्हा त्याची नशा सकाळी उतरलेली असते, तेव्हा त्याला समजतं, की आपलं दुखणं काही राहिलं नाही, आपली सर्दीसुद्धा राहिलेली नाही. पण मात्र काही जणांसोबत तशा पद्धतीनं घडलेलं आहे. त्यांची सर्दी, खोकलासुद्धा राहिलेला आहे. असं काही-काही मोजक्या लोकांचं म्हणणं आहे. पण मात्र जेव्हा आपण तज्ञांना या सगळ्या गोष्टींबद्दल विचारत असतो, इंटरनेटवर सर्च करत असतो, तेव्हा एक गोष्ट आपल्याला समजते, की रममध्ये किंवा इतर कुठल्याही दारूमध्ये, त्या अल्कोहोलमध्ये सर्दी बरी करण्याचे कुठलेही गुणधर्म नाहीयेत किंवा तसं ते औषधसुद्धा नाहीये, ज्यानी सर्दी राहू शकते. तसे कुठलेही गुणधर्म रममध्ये किंवा इतर कुठल्याही अल्कोहोलमध्ये, दारूमध्ये तसे गुणधर्म नसल्यामुळं त्या ठिकाणी सर्दी, खोकला किंवा अंगदुखी राहिली जाऊ शकत नाही, असं काही तज्ञांचं मत आहे. पण मात्र जोपर्यंत नशा आहे आणि जोपर्यंत नशा आहे आणि त्या नशेमध्ये माणूस जोपर्यंत गुंग आहे, तोपर्यंत तात्पुरता दिलासा त्या ठिकाणी मिळू शकतो. पण मात्र खोकल्यावर, सर्दीवर किंवा अंगदुखीवर रम किंवा इतर कुठलीही दारू ही गुणकारी नाही. त्याच्यामुळे तसे गुणधर्म नाहीत. त्याच्यामुळं तुम्ही असं कुठलंही कोणाच्या सांगण्यावरून कोणाचं ऐकून अशा पद्धतीनं व्यसन करू नका. दुसऱ्याच नादाला लागू नका. जर तुम्हाला ताप, सर्दी, खोकला काही झाला असेल, तर जवळच्या दवाखान्यामध्ये जा. डॉक्टरचा सल्ला घ्या. डॉक्टरांना विचारा. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार गोळ्या औषधं घ्या. नाहीतर काही-काही जण मनानंच मेडिकलमध्ये जातात. ही गोळी द्या, ती गोळी द्या, ती गोळी खातात, ही गोळी खातात आणि स्वतःचं दुखणं स्वतःच बरं करून घेतात. ते सुद्धा कुठेतरी चुकीचं आहे. म्हणून डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असं अनेकांचं मत आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं ड्रिंक करणारे, दारू पिणारे सांगतात, की रम पिल्याने सर्दी जाती, त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं? हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय, तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.